आपल्या सर्वांचा आशीर्वाद घ्यावा यासाठी जी सभा आयोजित केलेली आहे, या सभेसाठी उपस्थित असलेले ज्यांनी या सभेचं नियोजन केलंय ते रमेशजी सोळके, आशिषजी गोळे, अंबवणेताई, या भागातील सर्वच प्रमुख, त्याचबरोबर आज या बैठकीला उपस्थित असलेले आपले माजी नगराध्यक्ष राजेंद्र घोरपडे, मुख्य या विभागाचे आपले भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष संजयजी भोईर, शिवसेनेचे आपले अंबवणेजी, उल्हासजी अंबवणे, आमच्या सोनशे माजी नगरसेविका अंबवणेताई, माजी संस्था पाटकरताई, आमच्या सर्वच सगळ्या उपस्थित असलेले मागच्या बाजूला बसलेले सर्वच मान्यवर, कारण अवधी फार कमी आहे, अजून 3 सभा आहेत, त्यामुळे सगळ्या सभेंच्यात वेळ होत चाललेला आहे. त्यामुळे सर्वांची नावं घेण्याचा मोह टाळतो. सगळेच व्यासपीठावरील मान्यवर, आपण मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या महिला, माझ्या सर्व या भागातील मतदार बंधू भगिनी आणि माझ्या मित्रांनो, खरं म्हणजे ही निवडणूक तुम्ही सगळेजण साक्षीदार आहात. गेल्या 20 वर्ष आपण मला सांभाळलं, 4 वेळेला मला आमदार केलं. केवळ आमदार नाही, प्रत्येक वेळेला मतदानाचा विक्रम करत गेला. आपण पहिल्या वेळेला मतदान मिळालं, त्याच्या दुसऱ्या वेळेला दुप्पट केलं, तिसऱ्या वेळेला चौपट केलं आणि 4थ्या वेळेला तर महाराष्ट्रामध्ये तुम्ही विक्रम केला. हे बदलापूर घडवतोय याचा मला अभिमान आहे आणि तुमच्या सगळ्यांना खऱ्या अर्थाने आशीर्वाद घेण्यासाठी यासाठी मी तुमच्या समोर उभा आहे. केवळ विकासाची दिशा घेऊन तुम्ही एका कार्यकर्त्याला, सर्वसामान्य कार्यकर्त्याला उभं केलंय. 20 वर्षाचा प्रवास जर आपण पाहिला तर बदलापूरचं परिवर्तन खूप मोठ्या झपाट्याने झालं. आज लोकसंख्या वाढीचं प्रमाण जर पाहिलं तर महाराष्ट्रात नाही, देशामध्ये अवर्ग नगरपालिका आहेत, त्यात सगळ्यात जास्त जर वाढ असेल लोकसंख्येची तर ती बदलापूर शहरामध्ये आहे. आणि केवळ वाढ नाही तर इथे येणारा माणूस प्रत्येकजण सुखी आणि समाधानी राहण्याचा प्रयत्न करत असतो. एक चांगल्या विचाराची माणसं बदलापूर शहरात आल्यामुळं आपल्या बदलापूरच्या विकासाला खऱ्या अर्थाने मला ताकद मिळाली. ही ताकद सोपी नाही. तुम्ही जे जे मनामध्ये आणलं ते आणण्याचा प्रयत्न आपण या मतदारसंघामध्ये केलेला आहे. चांगले प्रकल्प आणत असताना आपल्याला काही प्रकल्प तर असे आणलेत की आपल्या बदलापूर शहराची दिशा बदलणार आहे आणि त्या दिशेमध्ये आपण सर्वजण सामील होणार आहोत. या देशाचे केंद्रीय मंत्री आदरणीय गडकरी साहेब यांनी बदलापूरला एक वरदान दिले. सगळ्यात महत्वाचा टप्पा वडोदरा एक्सप्रेसच्या नावाने आपल्या बदलापूरवरून घेतला आणि बदलापूरला सगळ्यात टॉप लेवलला आणून ठेवण्याचं काम गडकरी साहेबांनी आपल्याला केलं. तो रस्ता आज टनेलचं काम 31 मार्च पर्यंत पूर्ण होतंय. 31 मार्चला ते काम पूर्ण होईल आणि 25 जुलैला वडोदरा एक्सप्रेसचा मुंबईकडे जाणारा, JNPT ला जाणारा हा टनेल पूर्ण होऊन रस्ता पूर्ण नागरिकांना खुला केला जाणार आहे. बदलापूरवरून आपल्याला जो प्रवासाला एंट्री दिलेली आहे तिथून आपण आपल्या बदलापूरमधून CST ला जायला मोजून 40 मिनिटाच्या वर 45 मिनिटं लागणार नाही. एवढा जवळचा प्रवास आपल्या बदलापूरसाठी या केंद्रीय मंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयामुळे आपल्याला मिळाला. नवीन एअरपोर्ट होतो, 25 मिनिटांमध्ये आपण एअरपोर्टला पोहोचणार आहोत. आता सध्या 3 तास लागतात आणि त्यामुळं हे दळणवळणाची साधनं सगळ्यात महत्वाच्या टप्प्यामध्ये आपल्याला उपयोगात आली. दुसरंही अजून त्याच्याकरता थांबलो नाही आपण. आपल्याला सिलपाटा, मुंबई, ठाणा या भागात जर जायचं असेल तर काटई, नेवाळी फाटा, त्याच्यानंतर परत लवडा आणि सिलपाटा 4ही ठिकाणी ट्रॅफिक जाम होत असते आणि त्या ट्रॅफिक मधून बाहेर निघण्यासाठी आपल्याला तासनतास वाट पाहावी लागते. यासाठी नवीन एक पर्याय आपण सुचवला. टाटा कन्सल्टन्सीने त्याचा DPR करून त्याला मंजुरी आपल्याला मिळाली. 10,800 कोटीचा रस्ता वाशी, तळोजा, मलंगडवरून आनंद नगरच्या मागच्या बाजूनी, कात्रजच्या मागच्या बाजूनी वडोदरा एक्सप्रेसला जॉईन करतोय आपण. 8 लेनचा रस्ता आहे, सगळ्यात टॉप लेवलचा. 10,800 कोटी रुपये त्याला मंजूर झाले
आणि 20 मिनिटात आपण वाशीला पोहोचणार आहोत. हे सोपं गणित नाही. या युती सरकारने केलेलं बदलापूरसाठी खऱ्या अर्थाने वरदान आहे आणि बदलापूरची दिशा बदलवण्यासाठी हे सगळ्यात चांगल्या प्रकारचा निर्णय रस्त्यांच्या दळणवळणाच्या माध्यमातून झाले. आज आपण शिर्डीला प्रवास करणार, नाशिकला प्रवास करणार असो किंवा नागपूरला जाणार असो, शिर्डी 2 तासामध्ये आपण शिर्डीला पोहोचणार आहोत. सगळ्यात चांगलं काम नागपूरला जाण्यासाठी सुद्धा होतंय. 5 तासामध्ये नागपूरला आपण पोहोचणार आहोत. एवढ्या चांगल्या सुविधा आणि दिल्लीला तर 10 ते 11 तासाच्या आत दिल्ली सुद्धा आपण गाठणार आहोत बाय रोडने. एवढं चांगलं दळणवळणाचं साधन हे आपल्या दृष्टीने मिळालंय. अजूनही एक रस्ता टाकतोय आपल्याला. आपला टनेल जो पूर्ण होतो वेडशीलला, त्याच्या बाजूने लातूर साठी रस्ता एक मंजूर होतोय आणि त्या लातूर रस्त्यासाठी आपण त्याला दिशा दिलेली आहे. आपल्या बदलापूर मधून बेडशील, काराव, बोराटपाडा, म्हसा, नारिवली, वैशाखरे, धसई, मालशेत घाटला जोडतोय. सगळ्यात चांगल्या प्रकारचा रस्ता, 6 लेनचा रस्ता तो सुद्धा करतोय. त्याच्या लवकरात लवकर निविदा निघतील अशा प्रकारचा MSRDC कडे चाललेला हा प्रकल्प. तो जर रस्ता झाला तर या बदलापूर शहराचा कायापालट व्हायला पुण्यासारखं स्वप्न आपल्या बदलापूरचं आपलं आहे. पुणे रेल्वेने डेव्हलप झालं नाही, पुणे डेव्हलप झालं ते नॅशनल हायवे सगळे जोडले गेले आणि पुन्हा 25-30 किलोमीटर पर्यंत लांबीपर्यंत गेलं. विश्वासाने मी सांगतो तुम्हाला 5 वर्षामध्ये बदलापूरचं फार परिवर्तन होईल आणि वाशीला घर घेणारा माणूस पहिला घर मागेल तो बदलापूरला मागेल. पनवेलला घर घेणारा माणूस असेल तो त्याला नक्कीच त्या परिवाराला वाटेल की 10-20 मिनिटांमध्ये जर मी बदलापूरला जात असेल तर इथली रेट आणि बदलापूरची रेट याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. आणि आज आपल्याला वाटते खरवई, जोयली, मानकीन, शिरगाव यांना घरं घेताना खूप लांबची वाटत असतील, पण ती सगळ्यात जवळची होणार आहेत आणि त्याचा फायदा एक चांगल्या प्रकारचा होऊ शकेल अशा प्रकारचं चित्र आज बदलापूरच्या दृष्टीने झालं. आज महायुतीचा उमेदवार म्हणून शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल, अजितदादा गटाचे आणि अर्पे असेल, विवेक पंडितांची श्रमजीवी संघटना असेल, यांनी महायुतीचा म्हणून उमेदवार माझ्यावर विश्वास टाकलेला आहे. या राज्याचे आपले नेते देवेंद्र फडणवीस साहेब यांनी पुन्हा एकदा 5व्या टर्मला आपल्याला संधी दिलेली आहे. केवळ संधी घेऊन चालणार नाही तर या बदलापूरचा मुरबाड मतदारसंघाचा कायापालट करण्यासाठी दिशा ठरवली पाहिजे आणि ती दिशा ठरवण्यासाठी आपण सगळ्यांनी एक चांगल्या विचारातून माझ्यावर विश्वास टाकत आलात. पुन्हा एकदा 20 तारखेला आपल्याला विनंती करायला मी आज इथे उभा आहे. 20 तारखेला माझं नाव पहिल्या नंबरलाच आहे, कमळ निशाणी आहे. आपण बटन दाबून 1 नंबरचं मला आशीर्वाद रूपी विकासाला मत द्यावं अशा प्रकारची मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करण्यासाठी खऱ्या अर्थाने उभा आहे. काय समोरची परिस्थिती आहे, खरं म्हणजे उमेदवारच नव्हता मिळत त्यांना, एका ठेकेदाराला उभं केलं. आता मग आपल्याला ठेकेदारीच्या पद्धतीने हे मतदारसंघ चालवायचे आहे का? आणि ठेकेदार साधा नाही, तो 15 वर्ष माझ्याकडूनच कामं घेऊन मोठा झालेला ठेकेदार. आणि आज त्यांच्या जर सगळ्या चौकशा काढल्या, त्यांच्याकडे एक कॉलेज आहे, त्या कॉलेजची परिस्थिती पाहिली तर सगळ्यात वाईट परिस्थिती त्या कॉलेजची. त्या ठिकाणचे शिष्यवृत्ती त्या मुलांना कधी मिळालीच नाही. डोनेशन घेतलेल्या कधी कोणाला पावती दिली जात नाही. खूप मोठ्या तक्रारी त्या कॉलेजच्या त्यांच्या झाल्यात. एकच भ्रष्टाचाराच्या मार्गाने पैसा कमवणं हीच या त्यांच्या परिवाराची सवय लागलेली आहे. ती पुन्हा बदलापूरला जर येण्याचा प्रयत्न करत असतील तर बदलापूर कधी माफ करणार नाही. मागच्या 2 वेळा नंबर घेतलाय. त्यांचे वडील आमदार होते तरी सुद्धा 3,500 मतं पडली होती. दुसऱ्या वेळेला 6,500 मतं पडली. निवडणूक आल्यानंतर त्यांना बदलापूर दिसतंय, 5 वर्षात त्यांना बदलापूर कधी दिसत नसते. आणि आता ते भागाभागामध्ये फिरतात आणि सांगतात 3 वेळा आम्ही संधी दिली हो, मुरबाड मधून मला 3 वेळ यांनी संधी दिलीच कधी, हेच 2 वेळ माझ्या बरोबर लढले. तर हे संधी देणारे कोण आहेत? संधी देणारी माझी जनता आहे. त्यांनी 4 वेळ मला संधी दिलेली. नुसती संधी दिली नाही तर तो विकासाची संधी मला मिळाली. आणि खऱ्या अर्थाने तुमच्या आशीर्वादाने निश्चितपणे 20 वर्षात कोणाचाही आरोप होऊ शकला नाही. स्वच्छ चारित्र्याने राहिलो, ठेकेदार झालोच नाही, माझ्या घरातल्या कुटुंबातला कोणाला ठेकेदार केला नाही. एकच फक्त
ठेकेदार झालो की माणसं बोलणं करण्यासाठी आणि माणसांना प्रेम देण्यासाठी माझी ठेकेदारी चालली. आणि म्हणून आज बदलापूरला ज्या ज्या ठिकाणा ज्या ज्या भागात जातो तिथं उत्साहाच्या भरात आज एवढ्या उशिरापर्यंत माझ्या भगिनी असतील, नागरिक असतील, मोठ्या संख्येने उभे राहतात. पाण्याचा प्रश्न बदलापूरचा आहे, सोपा प्रश्न नाही तो. त्याला दिशा देण्यासाठी आपण बारवी डॅमला मी आमदार झालो की यांच्या कारकिर्दीतलं ते डॅम चालू झालं होतं आणि ते बंद पडलं होतं, प्रश्न सोडवता येत नव्हते. मी आमदार झालो आणि पहिलं त्या धरणाला हात घातला बारवी डॅमला. 1204 कुटुंबांना नोकऱ्या द्यायचा निर्णय आपल्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीस असताना 1204 कुटुंबांचा ऐतिहासिक निर्णय दिला आणि बारवी डॅमच्या रस्त्याचं याचं बांधकामाची निविदा मार्गी लागली आणि बारवी डॅम पूर्ण झालं आणि पाण्याचा आपल्याला प्रश्न निकालात निघाला. आपल्याला रिझर्वेशन त्याच्यावर करून घेतलं आपण, पण मधले 2.5 वर्ष मागचं सरकार होतं त्यांनी त्याला आपल्याला मान्यता नव्हती दिली. आता आपल्या युती सरकारने त्या योजनेला आपल्याला मान्यता दिली. 10 जलकुंभ आणि पूर्ण स्वतंत्र अंबरनाथसाठी नाही, फक्त बदलापूरसाठी 275 कोटीची योजना आपली मंजूर झाली आणि त्याला मार्गी लावण्यासाठी निविदा सुद्धा निघाल्यात. 5 जलकुंभ त्याच्या अगोदर डिसेंबरला आपले पूर्ण होतील आणि पाण्याचा साठा वाढेल. असे 15 जलकुंभ आपल्या बदलापूर शहरात होऊन पुढच्या भविष्यातली 40-50 वर्षाची इन्व्हेस्टमेंट खऱ्या अर्थाने पाण्याच्या बाबतीत आपण करतोय. आता सध्या पाण्याची योजना आपली अंबरनाथाने आपली आहे. अंबरनाथला आपण स्वतंत्र योजना करण्याचा प्रस्ताव दिला होता. श्रीकांत शिंदे खासदार यांनी त्याला ती मंजुरी घेतली आणि आता बदलापूर पासून त्यांना फारकत देऊन स्वतंत्र योजना ही फक्त बदलापूरची राहील आणि बदलापूरच्या नागरिकांना खऱ्या अर्थाने दिलासा मिळेल. पाण्याच्या बरोबर आपल्याला खरी अडचण एक असते, एमएससीबीचा लोड आपल्या बदलापूरला खूप कमी झालाय. कारण लोकसंख्या वाढल्यामुळं गरज जी आहे त्याच्यापेक्षा कमी मिळतो आपल्याला. यासाठी आपण नवीन एक निर्णय घेतला की आपल्याला टाटाचा सप्लाय आपण मागितला होता. या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती केली की आम्हाला टाटाचा सप्लाय द्या आणि त्यांनी कल्याणला नाही, उल्हासनगर नाही, अंबरनाथ नाही, फक्त बदलापूरची निवड केली आणि बदलापूरला टाटाचा सप्लाय मंजूर केला. जागा ताब्यात मिळते. अधिक आचारसंहितेच्या नंतर एक 3 महिन्यामध्ये टाटाचा सप्लाय आपल्या बदलापूरला मिळेल. मला काही लोकांनी सांगितलं टाटा जर आले तर रेट वाढतील. आपल्याला विश्वासाने सांगतो टाटा फक्त आपल्याला सप्लाय देणार आहे, त्याची वितरण व्यवस्था आहे ती एमएससीबी घेणार आहे आणि त्याचे रेट एमएससीबीच्या दराने आपल्याला होणार आहेत. त्यामुळे कोणी अशा प्रकारचं कोणी सांगत असेल तर ते चुकीचं आहे. एक चांगल्या प्रकारचे काही निर्णय जे आहेत ते निर्णय आपल्याला खऱ्या अर्थाने करणं गरजेचं असतात. बदलापूर स्टेशनच्या दोन्ही बाजूला खूप मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक समस्या, रस्त्याच्या अडचणी, या सगळ्यावर मात करण्यासाठी उल्हास आंबोड्यांचा वार्ड असेल, पलीकडच्या बाजूला किरण भोईरचा वार्ड असेल, लागून असलेल्या सगळे आमचे जयंत मोठेंचा वार्ड असेल, हे सगळे जर पाहिलं तर सगळ्या ठिकाणी आपल्याला खूप अडचणी निर्माण होतात. 4थी आणि 5वी लाईन येते. त्यामुळं शॅटीजचा प्रकल्प आपण बदलापूरसाठी ठाण्याच्या धर्तीवर करतोय, त्याची पूर्ण मार्गी लागलेला आहे आणि तो शॅटीज झाला तर बदलापूरचा परिसर संपूर्ण मुक्त होईल आणि ट्रॅफिक पासून आपल्याला मुक्ती मिळेल. हे चांगले प्रकल्प ज्या वेळेला आणायचे असतील तर त्या टायमाला सरकार आपलं असायला, सरकार जर चांगलं असेल तर त्याला निधी भरपूर मिळतोय आणि मला निधी आणायला निश्चितपणे कोणाची आवश्यकता लागली नाही. या सरकारने मला पाहिजे तेवढा निधी माझ्या मतदारसंघाला दिला. मग मुरबाड असेल, कल्याण असेल, ग्रामीण भाग असेल आणि बदलापूर असेल. माझ्या लाडक्या बहिणींसाठी एक चांगली योजना आणली. याच योजनेला खो घालण्याचं काम आता जे उमेदवार आहेत त्यांच्या आमदारांनी केली होती. हायकोर्टामध्ये त्यांनी याचिका दाखल केली. हायकोर्टाने ती याचिका फेटाळली आणि आमच्या बहिणींचा मार्ग मोकळा झाला. आज विश्वासाने तुम्हाला मी सांगेन की महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त लाडक्या बहिणींना जर निधी मिळत असेल तर तो माझ्या मुरबाड मतदारसंघात माझ्या कार्यकर्त्यांनी, माझ्या बहिणींनी सगळ्यांनी चांगल्या प्रकारचं नियोजन केलं. सर्वात महाराष्ट्रात 1 नंबरचं काम आपलं लाडक्या बहिणींचं झालंय ते आपल्या मुरबाड मतदारसंघात झालंय आणि त्याचा फायदा आज आमच्या बहिणींना होतो. खरं म्हणजे 1500 रुपये देण्याचा निर्णय झाला, पण तुम्ही काल परवा 2 दिवसापूर्वी आपल्या महायुतीचा एक जाहीरनामा तयार होतोय आणि झालाय. त्यात मुख्यमंत्र्यांनी अजूनही दुसरी एक घोषणा करून ठेवली आहे की या
पुन्हा आपलं महायुतीचं सरकार येतच. महायुतीचं सरकार आलं तर 2100 रुपये आपण माझ्या भगिनींना द्यावं अशा प्रकारचा निर्णय सुद्धा आपल्या जाहीरनाम्यामध्ये दिलेला आहे. त्यामुळे निश्चित एक चांगल्या विचारातून आज बदलापूर शहराला दिशा देण्याचं काम ज्या माध्यमातून होतंय त्याच आमच्या भगिनींना सुद्धा त्याचा चांगला दिलासा मिळेल. आणि प्रत्येकाच्या घरी तशा प्रकारचं जर अनुदान मिळालं तर नक्कीच प्रत्येक भगिनीच्या हातामध्ये असा निधी असावा, हे विचार खऱ्या अर्थाने या महायुती सरकारचा आहे. वेगवेगळ्या माध्यमातून आपल्याला एक चांगलं हॉस्पिटल असावं अशी आपली मागणी होती. 200 बेडचं हॉस्पिटल आपण आता इथे राऊत चौकाच्या तिथे रिझर्वेशन आहे त्या ठिकाणी 200 बेडचं, खरं म्हणजे आशिष गोळेंचा आवडीचा विषय, 200 बेडचं हॉस्पिटल हे त्या ठिकाणी मंजूर झालं. त्याचा JR निघाला, जागा ताब्यात मिळाली, तातडीने त्याच्या इमारतीचं काम चालू होत आहे आणि बदलापूरला एक चांगलं सुसज्ज असं हॉस्पिटल त्या माध्यमातून मिळेल आणि आपल्याला चांगला आरोग्याचा सुद्धा दिलासा मिळेल. असे चांगले अजून खूप प्रकल्प आहेत. मेट्रोचा प्रकल्प आहे, ओव्हरब्रिजचा प्रश्न होता तो सुद्धा मार्गी लागलेला आहे. असे कितीतरी प्रकल्प आहेत, ते सांगायला गेलो तर पूर्ण वेळ जाईल. आज माझी पुन्हा एकदा आपल्याला विनंती आहे, माझ्या समोर प्रतिस्पर्धी नाही, माझ्या समोर एकच आहे, माझा विकास हाच माझ्या जनतेसाठी, त्याचसाठी मी खऱ्या अर्थाने तुमच्या समोर आलोय. पुन्हा एकदा विनंती करेल, मला 20 तारखेला आशीर्वाद द्यावा आणि कमल निशाणीवर बटन दाबून विजयी करावा हीच विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.